आजपासून होणार पैसे वितरणास सुरुवात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आत्ताची सर्वात मोठी आणि जबरदस्त अपडेट आलेली आहे। 24 नोव्हेंबर आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये नवीन यादीच्या अनुसार पैशांची जी रक्कम जी जमा केली जाणार आहे। चला तर जाणून घेऊया 17 जिल्हे आणि 5 बँकांची नवीन आलेली यादी कोणती आहे आणि कोणत्या यादीनुसार कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे। तर सर्वात प्रथम म्हणजे 2 महिन्याचे पैसे जे ते एकत्र देण्याचा शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि याच निर्णयाच्या अंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते 100% केलं जाणार आहे। परंतु यामध्ये यांनी भावाने जे आदेश दिलेले आहेत ते लाडक्या बहिणीसाठी महत्त्वपूर्ण आदेश काही दिलेले आहेत आणि त्याच आदेशांचे पालन करून नोव्हेंबरच्या हप्त्यासोबतच तुम्हाला अधिक 1700 रुपये जे आहे ते जमा करण्यात येणार आहेत। हे 1700 रुपये कशाचे असणार, कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत जमा केले जाणार त्याच्याविषयी आपण संपूर्ण डिटेल माहिती पुढे पाहणार आहोत। त्याच्या अगोदर नवीन चॅनल आलेला असाल तर चॅनलला करा सबस्क्राईब आणि व्हिडिओला करा लाईक, जेणेकरून अशा पद्धतीचे नवीन अपडेट तुम्हाला सतत भेटत राहतील। चला तर वळूया आपल्या मेन व्हिडिओकडे। पार्ट 1 लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। 17वा आणि 18वा हप्ता दोन्ही हप्ते एकत्रितरित्या वितरण करण्याचा मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे। कारण की 2 हप्ते कशामुळे एकत्र भेटणार तर हे पहा, भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी आतुरतेने पैशांची वाट पाहत होत्या, परंतु पैसे काही पडले नव्हते आणि याच कारणास्तव आता अखेर प्रतीक्षा संपलेली आहे। 17वा आणि 18वा हप्ता आजपासून वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे। कोणत्या लाडक्या बहिणींना आज पैसे मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणींना उद्या मिळणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींना जिल्ह्यांच्या यादीनुसारच पैशांचं वितरण जे केलं जाणार त्याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। तर सर्वात प्रथम म्हणजे एकूण 3 याद्या जाहीर झालेल्या आहेत। या 3ही याद्या अत्यंत महत्त्वपूर्ण व मोठ्या असणार आहेत, कारण की याच यादीनुसार अनुक्रमे पैशांचं वितरण जे आहे ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये केलं जाणार आहे। प्रत्येक यादी जी आहे ती महत्त्वपूर्ण नक्कीच ठरणार आहे, त्यामुळे 3ही याद्या तुम्ही लक्षपूर्वक पाहायच्या आहेत। तुमच्या जिल्ह्याचं नाव कोणत्या यादीमध्ये आहे ते तुम्ही कमेंट करून देखील नक्कीच सांगायचं आहे, कारण की प्रत्येक यादीनुसार पैशांचं वितरण तुम्हाला नक्की मिळणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आज तुमच्या खात्यावर 1,500 रुपये जमा होणार आहेत आणि उद्या तुमच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या खात्यावर 1,500 असे मिळून एकूण 3,000 रुपये आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार। परंतु कसं तर यादीप्रमाणेच पैशांचं वितरण होणार आहे। एकूण 36 जिल्ह्यांची यादी आहे आणि या 36 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने पैसे येणार, 3,000 मिळणार तुम्हाला की 2,500 मिळणार की 3,500 मिळणार, पैसे मिळणार किती तर हे पहा, आज असणार आहे पहिला आणि दुसरा टप्पा एकूण मिळून 3,000 रुपये या 2 टप्प्याचे असणार आहेत। चला तर जाणून घेऊया जिल्ह्यांची यादी। त्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात। 2 याद्या तर आपण अगोदर पाहणार आहोत आणि एक यादी शेवटी पाहणार आहोत। म्हणजेच काय तर 17 जिल्ह्यांमध्ये दिवाळी पुन्हा एकदा साजरा नक्कीच होणार आहे, कारण की पैशांचं वितरणच अशा धडाकेबाज पद्धतीने केलं जाणार आहे। तर ते असं असणार आहे। तर यातील सर्वात प्रथम म्हणजे 17 जिल्ह्यामध्ये दिवाळी पुन्हा एकदा साजरा नक्कीच होणार आहे, कारण की मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बोनसनुसार किंवा पैशानुसारच पैशांचं वितरण जे आहे ते 100% केलं जाणार आहे। आता सर्वात प्रथम म्हणजे प्रत्येक महिलेनुसार 3,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत, काहींना 4,500 रुपये म्हणजे 4,500 रुपये मिळणार आहे आणि 1,700 रुपये एक्स्ट्रा बोनस कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार त्याच्याविषयी देखील आपण माहिती पाहणारच आहोत, कारण की 1,700 रुपये बोनस 100% वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला 3,000, 4,500 आणि 1,700 रुपये प्रत्येक बहिणीला वेगवेगळे पैसे जे ते नक्कीच मिळणार आहेत। चला तर जाणून घेऊया कशामुळे पैसे वेगळे मिळणार आणि या जिल्ह्यांच्या यादीनुसार मुख्यमंत्र्यांनी कोणत्या जिल्ह्यांची यादी आपल्याला दिलेली आहे आणि त्याच यादीनुसार कशा पद्धतीने त्याचं वितरण होणार आहे ती देखील आपण नक्कीच पाहणार आहोत। सर्वात अगोदर या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे। प्रत्येक जिल्ह्यानुसार या पैशांचं वितरण जे आहे ते नक्कीच केलं जाणार आहे। तर यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे 15 हप्त्यापासून जर तुम्हाला पैसे मिळाले नसेल तर EKYC करून घ्या। शेवटचे काही दिवस तुमचे बाकी राहिलेले तेवढ्या दिवसामध्ये EKYC कंप्लीट करा। तुम्हाला देखील 16वा, 17वा आणि 18वा सर्व पैसेचे हप्ते जे ते नक्कीच मिळून जातील। सर्वात प्रथम म्हणजे 3,000 रुपये सप्टेंबरच्या हप्त्याच्या टायमाला देखील तुम्हाला आले होते आणि त्याचप्रमाणे आता ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर 3 ते 4 महिन्याचे पैसे देखील तुमच्या खात्यावर नक्कीच जमा होणार आहेत। तर आजपासून 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि परवा दिवशी 12 जिल्हे, तर असे मिळून एकूण 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते 100% केलं जाणार आहे। चला तर जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप प्रत्येक जिल्ह्यानुसार यादी।
तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता पैसे वाटप होण्यास सुरुवात तर झालेली आहेच आणि जिल्ह्यांच्या याद्या आपल्याकडे आत्ताच आलेल्या आहेत. अतिशय लेटेस्ट व नवीन याद्या आहेत. आतापर्यंत तुम्हाला कोणी सांगितलं अशा महत्त्वपूर्ण याद्या असणार आहेत. तर सर्वात प्रथम म्हणजे आजपासून कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होण्यास सुरुवात होणार आहे त्याच्याविषयी आपण माहिती पाहू. सर्वात प्रथम जिल्हा असणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पैशांचं वितरण आज रात्रीपासून किंवा आज सकाळपासूनच चालू झालेलं आहे आणि त्याच्यानंतर जालना असेल, अहिल्यानगर असेल, बीड, धाराशिव असेल, लातूर असेल, सोलापूर, नाशिक, धुळे आणि जळगाव तर या 12 जिल्ह्यामध्ये आजपासून पैशांचं वितरण जे आहे ते होण्यास सुरुवात झालेली आहे. याच्यानंतर उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण असणार तर ते देखील आपण लगेचच जाणून घेऊया. उद्या असणार आहे अमरावती साईडला वितरण असणार आहे. त्यामध्ये मग यवतमाळ आहे, वर्धा आहे, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वाशिम असेल तर हे जिल्हे जे आहे ते उद्या असणार आहेत. आणि परवा दिवशी कोणते जिल्हे तर परवा दिवशी असणार आहे पुणे साईडला पैशाचं वितरण जे आहे ते परवा दिवशी होणार आहे. ते म्हणजे पुणे असेल, ठाणे, मुंबई शहर, रायगड, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये परवा दिवशी पैशाचं वितरण होणार. म्हणजे काय तर 3 दिवस 36 जिल्हे अशा पद्धतीने हा उपक्रम जो आहे तो राबविला जाणार आहे आणि प्रत्येक लाडक्या बहिणींना त्यांच्या यादीनुसारच पैसे वितरण होणार आहेत. आणि फायनल यादीचे पैशाचं वाटप जे आहे ते असणार आहे. आताही जर तुम्हाला यादी तुम्हाला तर आपण दिलेली आहे जिल्ह्यांची यादी, सोबतच तुमच्यासाठी सर्वात अगोदर या बँकेमध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला लाभ तो आहे तो मिळून जाणार आहे. चला तर बँकांची यादी देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण अजिबात येणार नाही. तर सर्वात प्रथम मित्रांनो वितरण होणार आहे सर्वात पहिल्यांदा SBI बँकेमध्ये, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जर तुमचं खातं असेल तर त्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैशाचं वितरण होणार आहे. त्याच्यानंतर दुसरी बँक असणार आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक, आपली पोस्टाची बँक असेल, पोस्टाच्या बँकेमध्ये देखील सर्वात अगोदर पैशाचं वितरण जे आहे नक्कीच होत असतं. त्याच्यानंतर तिसरी बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक. तर या 3 बँकेमध्ये सर्वात अगोदर पैशाचं वितरण होणार आहे. नंतर पंजाब नॅशनल बँक असेल किंवा इतर गव्हर्नमेंटच्या बँका, नंतर प्रायव्हेट सेक्टरच्या बँका. तर अशा पद्धतीने बँकेमध्ये तुमच्या पैशाचं वितरण जे आहे ते नक्कीच केलं जाणार आहे. याच्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी नवीन यादी जाहीर केली आहे त्या यादीनुसारच तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार आहेत. आणि नवीन अपडेट आपण लवकरच घेऊन येणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया परत पुन्हा अशा नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.